एवढे उपकार आपल्या नदीने केलेत आपल्यावर, मग त्या नदीत गोधड्या टाकीत नका जाऊ, असा बावळटपणा करीत नका जाऊ. गोधड्या गाधड्या कुठं नदीत टाकीत असतात का? बावळटपणा काही तुमच्या आकली बिकली आहेत का नाही? अरे चांगल्या गोधड्या असतील तर धुवून टाका, परत वापरा, नसतील पिटून द्या. तुम्ही नद्यांमध्ये जर अक्षरशः आपल्या चंद्रभागेत आंघोळीला सुद्धा उतरत नाही काही ठिकाणी, असं कुठं बावळटपणा आहे का? पण तुमच्या बापाच्या गोधड्या नदीत टाकल्यानं बाप मोक्षाला मिळणार आहे का? साड्या टाकीते का नदी? गोधड्या टाकीते का? मग म्हातारीचे 2 तास सोन्याचे मणी टाक. टाकीते का? नाही. बँकेचं पासबुक टाक. पावत्या असतील दिली ठेवच्या त्या टाक. का गोधड्यान रगत टाकी दिली? हा विनोद आहे. आपल्या लोकांनी नदी स्वच्छ ठेवणे काळाची गरज आहे. आणि लोकांचं ऐकू नका. तुम्हाला जाऊ द्या, मला परत बोलू नका तुमच्या गावात. मी बोलतोय पटतंय ही काळाची. थोडं वाईट वाटेल तुम्हाला, हा महाराज कोण, आणि मी तळतळीनं तुम्हाला का बोलतो महाराज? अरे तुम्हाला बोलण्याने माझं वजन वाढेल असं नाही, तुम्हाला बोलण्याने माझी किंमत वाढेल असं नाही. मी तुमचा आहे म्हणून तुम्हाला बोललं पाहिजे, आणि तुम्ही आमचे निम्मे तरी ऐकलं पाहिजे. अरे बोलणारा तुमचा आहे. आज आपल्या माणसाला आपली माणसं बोलली नाही तर आपली माणसं नकाशात राहत नाहीत. वाईट वाटतं लोकांना का आम्हाला डायरेक्ट बोलतो. अरे आम्ही तुम्हाला अधिकारात बोललं पाहिजे, आणि तुम्ही माझं अधिकारात ऐकलं पाहिजे. आज आपल्या पोरांनीच आत्महत्या करायच्या, आपल्याच पोरांनी उपाशी म्हणायचं, आपल्याच पोराला नोकऱ्या नाही, आमच्याच पोरांचं वाटोळं झालं. एका नद्या स्वच्छ ठेवा. आणि पाया पडून सांगतो, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकी जाऊ नका. नका टाकू. जरा पुढारी लोकांनी ऐका, ते मेलेल्या माणसाची राख नदीत टाकू नका. आपण काय करतो, सगळी राख नदीत टाकतो. आजपासून मेलेल्या माणसाची राख गोणीत भरा आणि घरी घेऊन या. एवढ्या घरी. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. शेतकरी माणूस मेल्यावर स्मशानात न्यायची गरजच नाही. त्याला आयुष्यभर जर काळ्या जायची सेवा केली तर त्याची राख आपल्या शेतातही झाल्यानं काय वाईट? काय वाईट काय? खांदेकरी राहिले नाही, भाऊबंद राहिले नाही, कोणी कोणाची प्रेत उचलायला मोकळं नाही, भाऊबंद मेले, आपल्या वडिलांची राख शेतातच झाल्याने काय फरक आहे? आणि नाव ठेवणाऱ्याला ठेवलंय, त्याने काय आपल्या बापाला भाकरी घालायला नाही घेतली. काही लोक म्हणते बापाची राख घरी आणत असतात का? मग बापाची बाप हानीत असतात का? 3 वेळा तो लाईट बंद करून बाप हाणला, तू लोकांना नाही शिकत होता. बावळांसारखं आपला बाप आहे आपण ठरवू. मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही, गुळीत भरून घरी आणायची, खड्ड्यात खड्डे घ्यायचे आणि झाडं लावून द्यायचे. आपल्या आई बापाची आठवण म्हणून झाड राहील. अरे हे गरजेचं आहे. लग्न साधे करा, मुलं होतात. अरे केवढा बाजार मानलाय पैशाचा. अरे लग्न इतका खर्च हल्दी नाही. काही नवीन शोध लावायचे आपल्या बावळ्याच्या सारखं. सगळे गोल गुलाबजामू होते. म्हणजे बापाचं काय केलं, गुलाबजामूच लांबकुळा केला. काय चांगला गोल होता, कोणी झक मारली काही आपल्या मावळ्यांना सारखं तेच करीत राहायचं. त्याच्यात काय मध्ये गोल लांबकुळा गुलाबजाम दुसरी कोण खात्या? चांगली बुंदी गुलाबजामुन सेपरेट होते, दिले एकत्र करून राजाला. राजा इतका लांब, राणी एवढी. काय येण्याचा बाजार झाला. अरे किती सुधरा, अजून लोक तोंडाने जेवतात. मग तुलाही श्रीमंत आहे तर खायची जागा बदलव ना. लखपतीच्या काय प्यायला काय भाषणे करतो. वाटलं झालं शेतकऱ्याचं. आणि मी स्वतः शेतकरी चांगला. मी लॉकडाऊन मध्ये स्वतः 3-1.5 वर्ष शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे.
पुरा काळा पडलो होतो, पुरा अगोदरच काळा आणि त्या काळात पुरा काळा पडलो, पण रुपया नाही मिळाला रे. लई दिवस वाईट काढले रे. फोन चालू ठेवून रिंग वाजणार रे. हा विनोद नाहीये. आता नाही, शेतकऱ्याने थोडीशी पत्ती आणि शेतकऱ्याचं काय झालं मला, राजकारणी लोकांना शेतकरी झाले भागवत. त्यांना माहिती क्वार्टरवर बदलणारा वर्ग फक्त शेतकरी, पावशेर मटण दिल्यावर माग पाळणारा वर्ग फक्त शेतकरी. मग त्यांनी फक्त तेवढे सभा असली का 2-3 वाक्य बोलायचे, पाण्याच्या प्रश्नाचा विचार करायचा, विजेचा प्रश्न प्रामुख्याने सोडवायचा आणि तळागाळातल्या माणसाचा जास्तीत जास्त विचार करायचा. तळातला वर येत नाही, तू त्याच्या बोकांडी बसल्याशिवाय लोकांना काय वाज वाटाणे शिजवणाऱ्या खांडा मला रसा आणि त्यांनी शेतकरी लावलाय नादी. त्यांनी शेतकरी लावलाय नादी. त्यांनी म्हणते शेतकऱ्याला एवढं म्हणायचं भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची, आता अडचण काय, आमचं भविष्य उगणार कवा, आपला कावळा शिवल्या उभा आमचं भविष्य. आणि ही कामं करत असताना प्रामुख्याने काही विकासात्मक धोरण आहेत. विकासाच्या काही योजना आहेत. जमते ना आपल्याला. आणि ह्या योजनांचा प्रामुख्याने तळागाळातल्या माणसांपर्यंत विकास केला पाहिजे. आणि ही कामं करत असताना मटण शिजलं पाहिजे. वाट लागली. इथून पुढे जर जनता शहाणी झाली नाही तर ही जनता अशीच मारणार. फक्त बोलायचं. आपल्याकडून जर ऊस तुटला म्हणजे जळाला ऊस 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 त्यांना माझा 250 रुपये कपाती. थोडीवाले काय करतात, पिटूनच देतात. त्याच्याकडून काय कपाती. तुम्हाला काय शेतकरी शहाणा व्हायला पाहिजे. आणि एकमेव कारण शेतकऱ्यासाठी सांगतो, पाया पडतो तुमच्या, शेतीला सोनेरी दिवस येणार आहेत. आणि आजही शेतीला सोनेरी दिवस आहेत. शेतीवर नाराज होऊ नका. फक्त शेतीला मी सांगतो तसे पथ्य पहा. शेती ठिबक करा, शेती सेंद्रिय करा, केमिकलांचा वापर कमी करा, केमिकल युक्त खतांचा वापर कमी करा आणि शेतीला साईड बिझनेस करा. शेतीला जोडधंदाच पाहिजे. गारगारी का, कुल्फी का, पाव का, बटारी का, रती का, शेळ्या पाळा, बोकड्या पाळा, भंगार गोळा करा, काही करा, पण किराणा आणि भाजीपाला वरच्यावर सुटला पाहिजे. 300 रुपये म्हैस झाली आता बाजारात. दिवसभर 200 भेटल्या, 600. शिवाय तो म्हणतो भिजून ठेवी मग आलो. त्याला म्हणलं भिजून वाळून गेली, परत भिजव. निर्मळ संपली, परत चोळ. इथून पुढे शेतकरी कष्ट केले तरच जगेल. तुमचं काय मत आहे? हा जो परिवार आहे मोरेंचा, एवढ्या भव्य दिव्य समाजावरून तो माणूस मोठाच होता.
सांगायची गरज नाही. ही माणसं जुनी कशी जगली तर याला 3 कारण: काळ्या आईची सेवा, गोठ्यातल्या गाईची सेवा आणि दारात आलेल्या अतिथीची सेवा. या माणसांच्या दारातून कधी पाहुणा बिगर चहाचा गेला नाही. काळ्या आईची सेवा म्हणून ही माणसं मोठी होतात, नाहीतर माणसं मोठी नाही. दरवाजा लावून जेवणारी माणसं आहेत. भिका भिका त्यांना गोळ्या आहेत तेवढ्याची. फालतवाच्या गोळ्या उतरण्या माणसं फालत्याची घेतली, उतरण्याची घेतली नाही. फालत्याची घेतली, तोंड वासायची घेतली, मिटवायची घेतलीच नाही. आणि तरुण पोरांना एक सांगतो, मोबाईलचे वापर जरा कमी करा. मला नालायक कुठेही बसलं काही येड्या बाबी शिडीगाव नाही, बोकडे एक नाही. एकाला आली त्याला जैन सुद्धा खोलली नाही. पुटात पाणी गेलं तर आता हे आम्ही मोबाईल नाही वापरू. काय बरोबर, मी तर नाही वापरत मोबाईल. मला मोबाईल 4 वर्षात आला घेऊन, अजून बिघडत नाही. आणि 300 रुपयाचा आहे. सेकंदावर लागेल. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलला, येस नो बोलत तिकडं. आपले मावळाट सारखं हॅलो पुढे नदीवर जळतो येतो. काय बोलायच्या पद्धती आणल्या. आता इकडं लाव. काय पद्धती अशी नाचबीच काय मला मायेत गुंतू नको. का बरं काळाची उडी पडेल देवा, काळाची उडी पडेल देवा, काळाची उडी पडेल देवा, काळाची उडी पडेल देवा, काळाची उडी पडेल काळाची उडी पडेल देवा, काळाची उडी पडेल देवा. सोडविले माय बाप श्रद्धाच्या कीर्तनात नको नको मना हा शब्द आलाय, पण आपल्याला मन पुढे हे सांगायचं आहे. नाही तर मग विद्वान पोथी ऐकणारी म्हणती सांगितली तयारी. मन हा पठ्या नपुसक आहे. काही मन हे नपुसक आहे. शाळेतले पोरं पटकन तो पेन, तो पेन, ती रिफिल, ती रिफिल, ती हा शब्द गडबड करू नका. ती हा शब्द श्रीलिंगी, तो हा शब्द पुल्लिंगी, पण ते मन नपुसकलिंगी. आणि मन हे नपुसक आहे, पण त्या पठ्याला एक प्रेयशी आहे. लय बारीक आहे का मन कधी कसं आहे नपुसक, पण त्याला प्रेयशी आहे. आणि त्या मनाच्या प्रेयशीचं नाव आहे इच्छा. 7वा अध्याय असं सांगतो,
इच्छाही कुमारी झाली, कामाते तारुण्य आले. वा, इच्छेला इच्छेचा इच्छा कशी आहे? इच्छा कुमारी आहे, पण तिचा प्रियकर नपुसक आहे. कोण? मन. आणि मन हे नपुसक असल्यामुळं इच्छेला कधीही बाळ होणार नाही. आता इच्छेला बाळ होणार नाही का तिला काम नाही? घोटाळा होईल. इच्छेला बाळ होणार नाही का तिला काम नाही? काम आहे, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे. तो कोण आहे? मन. आणि मन हे नपुसक असल्यामुळं इच्छेला कधीही बाळ होणार नाही, पण इच्छेला काम आहे. इच्छाही कुमारी झाली, ते कामात ते तारुण्य आली, आणि तरुण इच्छा झाली. तिनं सगळं शरीर ताब्यात घेतलं आणि मग मनानं त्याचं काम केलं. हे मना, माहीत होतो नको, कोणी कोणाला सोडवित नाही. या सगळ्यांचा विचार केला तर हीच मोरे परिवाराला खरी श्रद्धांजली ठरेल. आता अजून एक मदत करायची आपल्याला, शेवटची. गावातले सरपंच वगैरे, गाव आता सौर ऊर्जेकडे आणलं पाहिजे. अजून 10 वर्षाने विजेचा प्रश्न गंभीर होणार आहे. सगळी वाहनं विद्युत होतील, लाईटवर येणार. विजेचा प्रश्न शेतकऱ्याभोवती राहणार आहे. एवढे सगळ्यांना धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. आभार मानायला कोणी पण वर या. विठोबा रखुमार.